योम कर्नाटक के मौके पर हुकूमत ने मुख्तलिफ शोबों से तकरीबन 68 लोगों को कर्नाटक का राज्य उत्सव अवार्ड से सरफराज किया। अवार्ड हासिल करने वालों में इसरो के चेयरमैन सोमनाथ, रिटायर्ड सुप्रीम कोर्ट के जज वी गोपाल गौड़ा भी शामिल हैं। 10 ऑर्गेनाइजेशन को भी इन 68 लोगों में शामिल किया गया है, जिसमें 2 मुस्लिम तंजीमें भी हैं। मुस्लिम तंजीमों में मौलाना आज़ाद शिक्षणा मत्तु समाज कल्याण संघ दावनगेरा शामिल है। साथ ही मुस्लिम शिक्षणा संघ वक्कुटा दक्षिण कन्नड़ा भी शामिल है। सहाफ़ती ज़िमरे में उर्दू सहाफ़ी रफ़ीक भंडारी को भी राज्योत्सव अवार्ड से सरफराज किया गया है। रफ़ीक भंडारी सालार के रिपोर्टर हैं जो विजयपुरा से ताल्लुक़ रखते हैं। इसी तरह से संगीत में शब्बीर अहमद, रंगभूमि में तैयब खान इनामदार, जानपदा में हसीना बी, बोडन साहब सिद्दी और साथ ही इसी तरह से कन्नड़ा अदब में हाजी अब्दुल्ला यरगली को भी अवार्ड से सरफराज किया गया है। पिछले कई सालों बाद राज्य उत्सव के इस अवार्ड सेरेमनी में मुसलमानों की तादाद काबिल लिहाज नज़र आ रही है। पिछले मर्तबा 1 या 2 ही अवार्ड दिए गए थे। इस मर्तबा तकरीबन 7 से 8 अवार्ड मुसलमानों को दिए गए हैं। सहाफ़ती ज़िमरे में बेंगलुरु के अमीन मुट्टो, मैसूर के चौरप्पा और साथ ही बेंगलुरु के माया शर्मा और बीजापुर के रफ़ीक भंडारी शामिल हैं। ಚಾಪು ಮೂಡಿಸಿದ ಹಿರಿಯ ಪತ್ರಕರ್ತರು ದಿನೇಶ್ ಅಮೀನ್ಮಟ್ಟು, ರಾಜಕೀಯ ವಿದ್ಯಮಾನ, ಚುನಾವಣಾ ಸಮೀಕ್ಷೆಗಳಲ್ಲಿ ನಿಷ್ಣಾತರು, ಪ್ರಸಿದ್ಧ ಅಂಕಣ ಬರಹಗಾರರು. ವಿಶೇಷವಾಗಿ ಮುಂಬೈನಲ್ಲಿ ಜನಿಸಿದ ಇವರು ಪತ್ರಿಕೋದ್ಯಮ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ದಿಗ್ಗಜ. ವಡ್ಡರ್ಸೆ ರಘುರಾಮ ಶೆಟ್ಟರ ಗರಡಿಯಲ್ಲಿ ಪತ್ರಿಕೋದ್ಯಮವನ್ನು ಕಲಿತಾರೆ. ಮುಂಗಾರು ಪತ್ರಿಕೆಯ ವರದಿಗಾರರಾಗಿ ಬಳಕ್ತಾರೆ. ಮುಂದೆ ಪ್ರಜಾವಾಣಿಗೆ ಸೇರ್ಪಡೆ, ಬೆಂಗಳೂರು, ಧಾರವಾಡ, ತುಮಕೂರು ವರದಿಗಾರರಾಗಿ ನಿಷ್ಠಾವಂತ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾರೆ. ಅದಲ್ಲದೆ 10 ವರ್ಷ ದೆಹಲಿಯ ಪ್ರಜಾವಾಣಿ ವಿಶೇಷ ವರದಿಗಾರರಾಗಿ ಸೇವೆ, ರಾಷ್ಟ್ರ ರಾಜ್ಯ ರಾಜಕೀಯ ವಿಶ್ಲೇಷಣೆ, ದೆಹಲಿ ನೋಟ, ಸುಪ್ರಸಿದ್ಧ ಅಂಕಣಕಾರರು, ಲೋಕಸಭಾ. ರಫಿ ಭಂಡಾರಿ ಪತ್ರಿಕೋದ್ಯಮದಲ್ಲಿ ಹಲವು ಬಗೆಯಲ್ಲಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿದ ಪತ್ರಕರ್ತರು. ರಫಿ ಭಂಡಾರಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಹಾಶಿಮ್ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಸಮಾಜ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡಿರುವಂತಹ ಬಹುಮುಖಿ ಸಾಧಕರು. ವಿಜಯಪುರದವರಾದ ರಫಿ ಭಂಡಾರಿ ಬಿಎಸ್ಸಿ ಪದವೀಧರರು. ವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ಉರ್ದು ಪತ್ರಕರ್ತರು, ಪ್ರವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ಸಮಾಜ ಸೇವಕರು, ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರದ ಸೇವಕರು. ಹೌದು, ರಾಜ್ಯದ ಏಕೈಕ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಉರ್ದು ದಿನಪತ್ರಿಕೆ ದಿ ಡೈಲಿ ಸಲಾರ್ ಪತ್ರಿಕೆಯ ಹಿರಿಯ ವರದಿಗಾರರಾಗಿ 38 ವರ್ಷಗಳಿಂದಲೂ ಅಹರ್ನಿಶಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿರುವ ರಫಿ ಭಂಡಾರಿ ಕೋಮು ಸೌಹಾರ್ದತೆ ಮತ್ತು ಭಾಷಾ ಸೌಹಾರ್ದತೆಗೆ ಶ್ರಮಿಸಿದಂಥವರು. 2000ಕ್ಕೂ ಅಧಿಕ ವಿಶೇಷ ವರದಿ ಲೇಖನಗಳ ಕರ್ತೃ ಶ್ರೀ ರಫಿ ಭಂಡಾರಿ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಾವು ಹೊರನಾಡು ಹೊರದೇಶದ ಸಾಧಕರನ್ನ ಗೌರವಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕನ್ನಡದವ್ರನ್ನ ಶ್ರೀ ಸೀತಾರಾಮ ಅಯ್ಯಂಗಾರ್, ಡಿಜಿಟಲ್ ಫೋರೆನ್ಸಿಕ್ ಕ್ಷೇತ್ರದ ಮೇರು ಪ್ರತಿಭೆ ಡಾಕ್ಟರ್ ಎಸ್ ಅಯ್ಯಂಗಾರ್, ಅಮೆರಿಕದ ಫ್ಲೋರಿಡಾದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದ ಕೀರ್ತಿ ಬೆಳಗುತ್ತಿರುವ ಸಾಧಕ. मैं सबसे पहले अल्लाह ताला का शुक्र अदा करता हूँ और साथ साथ ये अवार्ड सारे कर्नाटका के उर्दू अवाम के लिए, उर्दू कायरीन के लिए और इसका सहरा रोज़ाना सालार को जाता है, जिन्होंने मेरा ताउन करते हुए मुझे मेरी हिम्मत अफजाई की। मुसलसल 38 सालों तक मुझे काम करने का मौका दिया और ये सिलसिला आज भी जारी है। ये एक लिसानी तौर पर लिसानी हमाजती उर्दू वालों को ये अवार्ड मिलना गोया लिसानी हमाजती की एक मिसाल श्री सिद्धरामैया साहब ने कायम की है। मैं सिद्धरामैया साहब का, शिव कुमार साहब का, ख़ासकर नसीर अहमद साहब का मैं शुक्रगुजार हूँ, जिन्होंने उर्दू को अहमियत देते हुए मुझे चुना। और मैं उम्मीद करता हूँ कि आइंदा भी ये सिलसिला जारी रहेगा। उर्दू वालों की हिम्मत अफजाई होगी, राज्योत्सव के अवार्ड मिलते रहेंगे। मैं फिर एक मरतबा रियासती हुकूमत का शुक्रगुजार हूँ। सर, आज उर्दू वेंटिलेटर में है सर। ये तो सही है, लेकिन सोशल मीडिया में उर्दू का बोलबाला है, लिखना पढ़ना ये दूसरी बात रही, लेकिन आज सुनना और देखने के दौरा है। इसके सबब उर्दू सोशल मीडिया में एक अपना मुकाम पैदा कर चुकी है। उर्दू कभी ख़त्म होने वाली ज़बान नहीं है। उर्दू का बोलबाला हमेशा रहेगा, जब तक ता क़यामत उर्दू जिंदा रहेगी। ನಾನು ಮೊದಲಿಗೆ ಈ ವರ್ಷ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ 68 ಜನ ಸಾಧಕರಿಗೆ
ಪ್ರಶಸ್ತಿಗಳನ್ನು ನೀಡಿದ್ದೇವೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ 10 ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಗೆ 10 ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಗೆ ಯಾಕೆ ನೀಡಿದ್ದೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ, ಕರ್ನಾಟಕ ನಾಮಕರಣ ಆಗಿ 50 ವರ್ಷಗಳು ಇವತ್ತಿಗೆ ಪೂರೈಸಿದೆ. ಆ ಪ್ರಯುಕ್ತ 10 ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಗೆ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳನ್ನು ಕೂಡ ನೀಡಿದ್ದೇವೆ. ಎಲ್ಲ ಸನ್ಮಾನಿತರಿಗೆ ಸರ್ಕಾರದ ವತಿಯಿಂದ 7 ಕೋಟಿ ಕನ್ನಡಿಗರ ಪರವಾಗಿ ನಾನು ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾದಂಥ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ.